आज कोकणी पद्धतीने आपण प्रॉन्सचं झणझणीत असं सुक्कं बघणार आहोत. तर ते कसं बनवायचं त्याची साहित्यकृती पाहूया. इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकून ते व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे प्रॉन्स व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल तिखट, हळद, कोकम आगळ आणि मीठ घालून मी ते व्यवस्थित आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर हे मॅरिनेट करायला आपण साईडला ठेवूया आणि आता कढईमध्ये मी तेल घालून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण तेलावर परतून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट परतत असताना त्यामध्ये आपण कढीपत्ता तसंच कांदा जो बारीक कापून घेतलेला आहे तोही व्यवस्थित आपण तेलावर लाल करून घेऊया. कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये आपण कोकम घालून घेणार आहोत. आता कांद्यामध्ये आपण हळद तसंच घरगुती आपला लाल मसाला तो घालून घेणार आहोत. व्यवस्थित मसाला आपण फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तसंच आपण जे मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत तेही यात व्यवस्थित घालून व्यवस्थित परतवून घेऊया. हलकं पण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि झाकण लावून व्यवस्थित प्रॉन्स शिजवून देऊया. एक 5 मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि हे पाणी जे आहे प्रॉन्समधलं ते कमी होईपर्यंत आपण ते व्यवस्थित शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपण ग्रेव्हीतलं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि आपली कोकणी पद्धतीने प्रॉन्सचे सुक्कं तयार झालेलं आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.